नमस्कार मित्रांनो, आचार्य चाणक्य यांनी हजारो वर्षापूर्वीच सांगितलं आहे, मूर्खांशी वाद, निंदकांना उत्तर आणि नीच लोकांशी बहस हे बुद्धिमत्तेचं नव्हे तर मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि हीच चूक आज बहुतेक लोक करतात. लोक प्रत्येक गोष्ट मनावर घेतात, प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देतात आणि शेवटी स्वतःचं नुकसान करून घेतात. पण जे लोक इग्नोर करण्याची कला शिकतात तेच आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. आज मी तुम्हाला इग्नोर करण्याचे 5 दमदार मार्ग सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं आयुष्य शांत, स्थिर आणि अप्रतिम होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला नियम म्हणजे नाही म्हणायला शिका, नाहीतर जग तुमचा फायदा घेईल. आयुष्यात पॉझिटिव्ह राहणं जितकं महत्त्वाचं आहे, त्याहून जास्त महत्त्वाचं आहे योग्य वेळी नाही म्हणणं. खूप लोक चांगले असतात, सरळ असतात आणि ह्याच कारणामुळे यांना नकार देता येत नाही. कोणी काही बोललं की लगेच होकार, कोणी मदत मागितली की लगेच धावपळ, कोणी काही काम सांगितलं की लगेच म्हणतात मी करू शकतो आणि नंतर स्वतःच विचार करत बसतात, आपल्यासारख्या चांगल्या लोकांनाच त्रास का होतो? उत्तर सोपं आहे, कारण तुम्ही प्रत्येकाला हो म्हणता आणि जगाला हो म्हणणारे लोक कधीच महत्त्वाचे वाटत नाही. चाणक्य स्पष्टपणे सांगतात, ज्यांनी स्वतःच्या सीमा ठरवल्या नाहीत त्यांच्या कमजोरीचा वापर केला जातो. लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. ते तुमच्या खांद्यावर बसतील आणि योग्य वेळ आली की तुमच्या मानेवरच पाय ठेवतील. ते तुम्हाला थकवतील, शोषून घेतील आणि मग म्हणतील अजून काहीच मिळालं नाही. अशा लोकांना संपवणं शक्य नाही, पण त्यांच्यापासून दूर राहणं आणि त्यांना महत्त्व न देणं हीच खरी बुद्धिमत्ता आहे. नाही म्हणल्यावर काय होईल? लोक रागवतील, तुमच्यापासून दूर जातील. जाऊ द्या, ज्यांच्या जाण्यानं तुमचं आयुष्य हलकं होतं ते लोक गमावणं म्हणजे नुकसान नाही, बोनस आहे. तुम्ही या जगात सर्वांना खुश करण्यासाठी जन्माला आला नाही. तुमचंही स्वप्न आहे, तुमचीही किंमत आहे. नेहमी हो म्हणणारा माणूस इतरांच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो, पण स्वतःच्या आयुष्यात नाही. जे प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात ते हळूहळू इतरांच्या अपेक्षांचं ओझं उचलत स्वतःलाच हरवतात. ते स्वतःसाठी जगणंच विसरतात. लक्षात ठेवा, यशस्वी लोक नाही म्हणायला शिकतात. ते लोकांना इग्नोर करतात. ते स्वतःच्या आयुष्याला प्राधान्य देतात. त्यामुळे समजूतदार आणि मजबूत व्हा आणि तुमच्या आयुष्याचा ताबा तुमच्याकडे घ्या. दुसरा नियम म्हणजे लोक काय म्हणतील या विचारातून मुक्त व्हा. या जगात 100 पैकी 90% लोक एकच चिंता करत फिरतात, लोक काय बोलतील. आणि हाच एक विचार किती गोष्टीचे नुकसान करतो. अनेकांचे निर्णय थांबतात, आत्मविश्वास कमी होत जातो आणि हळूहळू संपूर्ण आयुष्य इतरांच्या मतांवर चालणारं बनतं. खरं सांगायचं तर लोक तुमच्याबद्दल का बोलतात? कारण त्यांना स्वतःचं आयुष्य महान करून दाखवता येत नाही, म्हणून ते तुमच्या आयुष्यावर कमेंट करतात. लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका. जेव्हा तुम्ही चांगलं काम करता, काही लोकांना तुमचं यश पाहावत नाही म्हणून ते बोलतात. जेव्हा तुम्ही वेगळं काम करता, काही लोकांना ते खटकते म्हणून ते बोलतात. आणि जर तुम्ही शांत बसलात तरी ते म्हणतील. म्हणजेच लोक कधीच समाधानी नसतात. तुम्ही काहीही केलं तरी त्यांचं बोलणं थांबत नाही, म्हणून त्यांचं बोलणं बदलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. चाणक्य म्हणतात, लोकांची मतं बदलून तुम्ही मोठे होत नाही. तुम्ही मोठे झालात की लोकांची मतं आपोआपच बदलतात. तर उपाय एकच, लोकांपेक्षा तुमच्या स्वप्नांना जास्त मान द्या. इतरांचा आदर करणं चांगलं आहे, पण त्यांची भीती ती बाळगणं ही कमजोरी आहे. लक्षात ठेवा, लोक एक दिवस तुमच्यावर हसतील, पण जर तुम्ही हार मानली नाही तर उद्या तेच लोक तुमच्या यशाची उदाहरणं देतील. तिसरा नियम म्हणजे जास्त सरळ झाला तर जग तुमचा गैरवापर करेल.
या जगात खूपच सरळ वागला तर लोक त्याला चांगुलपणा नाही, कमजोरी समजतात. निसर्गाचा एक साधा नियम आहे, जंगलात सरळ उभं असलेलं झाड आधी तोडायला घेतलं जातं आणि हाच नियम जीवनातही लागू होतो. तुम्ही जितके सगळ्यांचे चांगले म्हणता, लोक तितकंच तुमचा उपयोग करून घेतात आणि गरज संपली की शांतपणे बाजूला करतात. चाणक्याने अगदी स्पष्ट सांगितले, भोळेपणा हा गुण नाही, ते संकटाचं दार आहे. कारण भोळ्या लोकांवर लोक प्रयोग करतात, त्यांना सहज फसवता येतं आणि त्यांचा चांगुलपणा त्यांच्या विरोधात वापरला जातो. म्हणून चाणक्य सांगतात, साधेपणा ठेवा पण मूर्खपणा नको. सरळ राहा पण आंधळा विश्वासाने नाही. चांगले बना पण लोकांच्या पाय पुसण्यासाठी नाही. थोडा ॲटिट्यूड, तो घमंड नाही. तुमची ढाल आहे. जसा तुम्ही स्वतःच्या मर्यादा, स्वतःचा स्वाभिमान दाखवायला लागता, तेव्हा अशा लोकांना जग आपोआपच मान देतं. त्यामुळे लोकांच्या मनाप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या मनाप्रमाणे जगा. हुशारी आणि ताकद यांचा बॅलन्स ठेवलात ना तर आयुष्य बदलून जाईल. चौथा नियम म्हणजे तुमची माहिती सीमित ठेवा, कारण जास्त बोलणारा मनुष्य स्वतःचाच शत्रू असतो. चाणक्य म्हणतात, जो मनुष्य स्वतःबद्दल जास्त बोलतो तो स्वतःला संकटात ढकलतो. आजच्या काळात लोकांमध्ये सर्वात मोठी कमकुवत गोष्ट कोणती आहे तर ती आपल्या जीवनाची माहिती संपूर्ण जगाला सांगतात आणि मग विचार करतात, माझ्यासोबत असे वाईट का होते. कारण गेम साधा आहे. जितके तुम्हाला लोकांबद्दल माहिती असेल, त्यांना तुमच्याबद्दल त्यांच्यात दुप्पटच माहीत असते. जेव्हा तुम्ही जास्त बोलता तेव्हा तुम्ही लोकांना तुमची कमजोरी, तुमचे निर्णय, तुमची मानसिकता सगळं फ्रीमध्ये देत असता. लक्षात ठेवा, तुमची माहिती म्हणजे तुमचे शस्त्र आणि शस्त्र कधीच सर्वांसमोर दाखवत नाहीत. चाणक्य म्हणतात, शत्रू तुमच्या तलवारीनं नाही, तुमच्या बोलण्याने जास्त घाव करतो. म्हणूनच साम्राज्य जिंकणारे योद्धे पहिले स्वतःची माहिती लपवतात आणि समोरच्याची माहिती शोधतात. या जगात असली ताकद त्यांची असते जो व्यक्ती शांत असतो, कमी बोलतो, थोडक्यात बोलतो. लोक त्यांच्या विचारांचा अंदाज बांधू शकत नाहीत. तुमची माहिती जितकी कमी लोकांना माहीत असेल, तुमचे आयुष्य तितके जास्त सुरक्षित आणि यशस्वी होईल. लोक तुमच्याबद्दल जितकं कमी जाणतील तितकेच ते तुमच्यावर प्रभाव टाकू शकणार नाहीत. पाचवा नियम म्हणजे सगळ्यांना उत्तर देऊ नका. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं हीच मूर्खता आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही कोणतंही काम करण्याचा प्रयत्न करता तेव्हा लोक काहीतरी बोलणारच. लोक तुम्हाला चिडवतील, तुमच्यावर हसतील आणि बोलतील, तू काहीही करू शकत नाहीस. आणि आपण चूक कुठे करतो? आपण लगेच उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, लोकांना समजवायचा, सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं हीच सर्वात मोठी मूर्खता आहे. चाणक्य म्हणतात, वेळेपेक्षा मोठा उत्तरदाता कोणी नाही. आज लोक तुम्हाला नावं ठेवतील पण उद्या तुमच्याकडे यश आले की हेच लोक तुमच्यासाठी उभे राहतील. बुद्धिमान व्यक्ती कधीही वादात पडत नाही. तो फोकस फक्त कामावर ठेवतो. तुमचं यश हेच तुमचं उत्तर असेल. लोक बोलत राहतील, तुम्ही मात्र इग्नोर करा. कुत्रे भुंकतात म्हणून हत्ती कधी रस्ता थांबवत नाही. पुढच्या वेळी कोणी म्हणालं तू काही करू शकत नाही, फक्त स्मित करा आणि मनात म्हणा, उत्तर माझं यश देईल आणि शांतपणे कामाला लागा. लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुमची मानसिक ऊर्जा खातात त्या ऐकूच नका. लोक तुमच्याबद्दल नकारात्मक का बोलतात? कारण त्यांना माहीत आहे तुम्ही ऐकाल, रिॲक्ट कराल, तुम्हाला वाईट वाटेल आणि त्यातच लोकांना आनंद वाटतो. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, तुमचा वेळ आणि मानसिक शांती याची किंमत जगात कोणालाही नाही, फक्त तुम्हालाच आहे. तुम्ही शांतपणे तुमच्या कामावर फोकस ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.